प्रभू रामचंद्राच्या चरणी आज सेवा करायची आहे तर आपण त्यांचेच गुण गायचे, दुसरे कुणाचे गुण गाणार? कारण गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाला सांगतात, हे प्रभू तुमचे गुण गायचे तर आवडीनं गायचे, एवढीच आमच्याजवळ जोडी आहे, बाकी दुसरं काय? आमच्याजवळ एवढं तर धन आहे, बाकी दुसरं काय धन म्हणतात तुकोबा? हेच आमचं सर्वस्व धन आहे की आम्ही प्रेमाने भगवंताचे गुण गाऊ. हेच आमचं सर्वस्व आहे, हेच आम्हाला कमवायचं, बाकी जगामध्ये दुसरं काही नाही मिळवायचं. आणि म्हणून ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत त्यांचे गुण गायले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून आपण हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला ज्यातल्या त्यात महाराष्ट्र प्रांतामध्ये भारतामध्ये जन्माला आलेली सर्व जेवढी थोर संत मंडळी आहे, त्या संत मंडळींनी नरदेहात आलेल्या जीवाच्या उद्धारासाठी खूप खूप गोड साधनं तयार करून ठेवलेत. नाही फार अवघड नाही ठेवलं, फार सोपं केलेलं उद्धाराचं साधन सोपं केलेलं आहे. फार अवघड नाही, किती सोपं आहे नाही का? काहीच नाही. जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करून ठेवलेलं. कुणालाही जमेल असं नाही का? असं कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध नाही त्याच्यामध्ये नाही का? की अमुकाला जमत नाही तमुकाला जमत नाही असं म्हणायचंच काम नाही. मनुष्य असला की त्याला उद्धाराचं साधन करता येणं शक्यच आहे. इतकं सोपं करून ठेवलं नाही, इतकं सोपं. म्हणून संतांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती, निरंतर जागृती देणारे संत. आणि ते आपल्या इथं निरपेक्षपणे त्यांनी जागृती दिली, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सतत जाग केलं तुम्हाला आम्हाला. आणि आपल्याला या संसार सागरातून उद्धरून जाण्याचा सोपा 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 मार्ग सांगितला, अतिशय सोपा मार्ग. काहीच अवघड नाही का? काय करावं? आम्हाला उद्धार करून घ्यायचा होता पण आम्हाला जमते की नाही की असं म्हणायचं काम नाही. किती सोपं आहे सांगा ना. नामसंकीर्तन, भगवंताचं नामसंकीर्तन हे कुणाला जमणं शक्य नाही, कुणालाही जमणं शक्य आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामी. भगवंताच्या नामचिंतनानेच केवळ उद्धार होत असतो. त्यात भगवंताच्या श्रीमूर्तीचं दर्शन झालं पुन्हा त्यांचं नामचिंतन होत असेल तर आणखीन चांगलं नाही का? म्हणून मंदिरांची व्यवस्था करायला सांगितली, मंदिरं सांगितले. मंदिर असले पाहिजे, मंदिरामध्ये भगवंताची श्रीमूर्ती श्री विग्रह असला पाहिजे. आणि तो दिव्य श्री विग्रह त्याच्याकडे पाहून आपण त्यांच्या नामाचं त्यांच्या गुणांचं चिंतन करावं. झालं उद्धाराचं सोपं साधन आहे. आणि ते गुण गात असताना तालातच गावेत स्वरातच गावेत असंही नाही नाही का? जमलं तर तालात गा, जमलं तर स्वरात गा, नाही जमलं तर कसंही गा. नाही यही कैसा बोल राम भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तयावीन म्हणजे स्वरावीन किंवा तालावीन नाही भुकेला विठ्ठल. भगवंताला ताल स्वराची भूक नाही, भगवंताला फक्त एकच भूक आहे, तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. भगवंताला एकच भूक आहे, ती आहे प्रेमाची भूक. भगवंत सांगतात आम्हा घरी साकड प्रेमळाचे, आम्हाला सगळं आहे हो, फक्त एकच साकड आहे आमच्या घरी. उणीव जर कशाची असेल तर प्रेमळांची उणीव आहे. प्रेमानं जर आपण भगवंताचं नाम गायलं तर बस तेवढ्यासाठी आपला उद्धार होऊ शकतो. काहीच करायची आवश्यकता नाही. फार अवघड साधनामध्ये पडायची गरज नाही का? पण काहींना कसं झालंय, सोपं करावं वाटत नाही आणि अवघड जमत नाही का? दोन्हीकडून वाया जातं. सोपं करावं वाटत नाही, हे तर कोणालाही जमते, मग कशाला करायचं? नको करू नाही का? अवघड कर, अवघड जमत नाही नाही का? अवघड जमत नाही, सोपं करावं वाटत नाही, इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला, वाया जातो शेवटी नाही का? सोपं आहे ते करा ना, सोपं आहे तर काय हरकत आहे त्याला करायला? किती सोपं आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेत असे. शहाण्या माणसानं हे साधन करायलाच पाहिजे, इतकं सोपं साधन आहे.
आणि असे भगवंताचे गुणानुवाद गायचे, भगवंताचं नाम घ्यायचं. गुण आणि नाम या दोन गोष्टी अशा आहेत की जीवाचा उद्धारच करून टाकतात, नाही का? म्हणून कधी कधी आपण भगवंताचं नामस्मरण करावं, कधी कधी भगवंताचे गुण गावेत. आजचा जो अभंग आहे ना, नाम गात नाही, आजचा अभंग गुण गात, नाही का? तर नाम आलंच नाही, नाही का? ज्यांनी हे काम केलं, ज्यांचे हे गुण आहेत ना, त्यांचं नाव या अभंगात आलंच नाही, नाही का? आपण ज्यांच्यासाठी आपण घेतोय ना अभंग, नाही का, त्यांचं नाव या अभंगात शोधून तरी सांगा कुठं. कुणाचं वर्णन याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचं आहे का? चारही चरणामध्ये कुठंतरी प्रभू रामचंद्राचं नाव काहीच नाही. बस सगळं गुणच सांगत गेलेले आहेत, बस. आणि ते कुणाचे गुण आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहेत म्हणले, म्हणून त्याच्यामुळे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी नाव घेतलं नाही. सर्वांना परिचितच आहे, नाही का? जड दगड पाण्यावर तारायचं म्हटलं तर ते काम जगात दुसरे कोणाला जमणं शक्य नाही. जे त्यांनी केलं त्यांचं नाव आहे प्रभू रामचंद्र. आणि त्यांचे ते गुण सांगत असताना, प्रभू रामचंद्राची सामर्थ्य शक्ती सांगत असताना, भगवंताने पाण्यावर दगड तारले. आणि ते कसे दगड तारले? तर जड दगड तारले. हे सांगायचंय अभंगाच्या पहिल्या. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. जड दगड तारायचे नाही का? नाही ते एखाद्या वेळेस लाकडाला दगडाचा आकार दिला, नुसतं दगडाचा रंग दिला, दगडाचा आकार दिला, आणि ते जर पाण्यावर टाकलं तर आपली तरतील की नाही? दगडाने आपले दगड तरतील. लाकूड आहे, त्याला दगडाचा आकार दिला, त्याला रंग दिला दगडाचा, आणि एकदम असं वाटायला लागलं की दगडच आहे, नाही का? असे काही काही कलाकार असू शकतात ना, लाकडाला सुद्धा दगडासारखं बनवतील, नाही का? आणि ते आम्ही पाण्यामध्ये टाकलं तर बुडालच नाही, का? मग आम्ही कसं आधारण काय नाही, पण हे चालूपणा होईल, नाही का? म्हणजे भगवंताला सुद्धा ठकवण्याचा प्रकार होईल, बाकी दुसरं काय नाही. भगवंताजवळ तो ठकवण्याचा प्रकार नव्हता. तर ते सांगण्यासाठी भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराने शब्द वापरला. तारी ऐसी जड उदकावरी जो दगड. तारी ऐसी दगड, नाही का? नुसते म्हणले असते उदकावरी दगड, समजा असं जर म्हणले असते फक्त पाण्यावरच दगड ज्यांनी तारले, दगड म्हणजे कोणते दगड, नाही का? असं झालं असतं ना. तर जड दगड म्हणजे खरोखरचे दगड, नाही का? डुप्लिकेट दगड नाही, नाही का? ज्याला नुसता दगडाचा आकार दिलेला आहे, असले हलके पदार्थ पाण्यावर तरणारे त्याला दगडाचा आकार देऊन ती तारली, तसा प्रकार नाही इथे. म्हणून त्याच्यासाठी जड शब्द वापरला. तारी ऐसी जड उदकावरी जो दगड. ही सामर्थ्य शक्ती भगवंताची आहे. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती. जी शक्ती आहे भगवंताची शक्ती आहे, आणि ती भगवंताला करता येणं शक्य आहे, बाकीच्यांना ते करता येणं शक्य नाही. आणि म्हणून भगवंतामध्ये ती सामर्थ्य शक्ती असल्यामुळे जो, नाही का? तारी ऐशी जड उदकावरी जो दगड. इथं जो हे सर्वनाम आहे. जो हे सर्वनाम कुणाकडे जातं? ज्यांचं मंदिर आहे ते त्यांच्याकडे, नाही का? ज्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्याच अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रभूकडे ते जातं, नाही का? जो हा शब्द सर्वनाम जो आहे, विठ्ठला विठ्ठला तुकोबारासारखे जे महान संत आहेत ते सांगत असताना भगवंत जड दगडांना सुद्धा तारतात असं सांगतात. इथं जड दगड तर आहेच, ठीक आहे, नाही का? हे तर अगदी
शक्तीनं अर्थ घेता येतो नाही का. पण लक्षणेनं जर पाहिलं आपण तर दगडासारखी जे जड अज्ञानी माणसं त्यांना सुद्धा भवसागरातून भगवंत तारू शकतात नाही का. अगदी जड बुद्धीची माणसं ज्यांच्याकडे बुद्धीची कमतरता आहे अशा जड दगडासारखे नाही नाही का, बुद्धीनं जड नाही का. ते सांगतात तुला अशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरी देवा. इतकी जड बुद्धी की ज्यामध्ये जड बुद्धीमध्ये भगवंताचा प्रवेशच होत नाही का. तिथं भगवंताला कुठल्या प्रकारचा प्रवेशच नाही, भगवंताचं नावच कधी त्याच्या मुखाला येत नाही. अशा प्रकारचे जड बुद्धीची माणसं असे जरी असले तरी पण भगवंतानं जर मनावर घेतलं तर त्यांना सुद्धा तारू शकतात. असे जड माणसं नाही का. म्हणजे दगड तर तारतात भगवान रामचंद्र, पण दगडासोबत दगडासारखी जड बुद्धीची माणसं सुद्धा हे तारण्याचा प्रयत्न भगवान रामचंद्राचा असतो. प्रभू रामचंद्र आपल्या नामानेच त्यांना तारून नेतात, एवढी सामर्थ्य शक्ती आहे. भगवंताचं नाम काय करू शकत नाही का. मग सांगतात भगवंताचं नाम हे महान आहे, जड दगड सुद्धा तारू शकतं. भगवंत तारताल यात नवल नाही, भगवंताच्या नामात ती ताकद आहे. दाखलं तर 3 घंटे कीर्तन चालू नाही का, करायचं नाही पण नाही का, आपल्या थोडक्यामध्ये आवरायचं नाही का. मग सांगायचं तात्पर्य मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमची गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाची. नाम लिहित होते वानर आणि मोठे मोठे दगड टाकत होते नाही का. समुद्रामध्ये दगड टाकायचे आणि दगड तरायचे नाही. प्रभू रामचंद्र मध्ये चमत्कार नाही का, नामानं दगड टाकतात, माझ्या हाताने निश्चित तरतील नाही का. असं जेव्हा म्हणले पण म्हणले आपण टाकून बघायचा दगड, पण गुपचूप टाकून बघू, कोणाच्या मुकाट्याने, कोणी पाहिलं नाही पाहिजे आपल्याला. आपण दगड टाकावा आणि समजा तो जर बुडाला आपल्याला तर म्हणजे नसलेल्या मुस्की व्हायची नाही का, बरोबर नाही ना ते नाही. त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र एकांतात रात्री उठले आणि एकटेच समुद्राकडे चालले होते. काही दगड उचलले छोटे छोटे, समुद्राकडे गेले. पण हनुमंतराय सदैव सावधानच असतात ना, पाठीशीच आले नाही का प्रभू रामचंद्राच्या. तर प्रभू रामचंद्र समुद्राच्या जवळ आले आणि एक दगड असा फेकला, डुबकून वाजलं की बुडाला, दगड बुडाला. ते म्हणले अरे एक बुडाला, दुसरा बघू का नाही का. दुसरा टाकला, तिसरा टाकला, 2-3 टाकून पाहिले. पण जेव्हा चौथा टाकत होते तेवढ्यामध्ये हनुमंतराय तिथं आले. म्हणे प्रभू नमस्कार, मी आलो नाही का. केव्हा आलेत म्हणले, पहिला दगड टाकला होता त्याच वेळेस आलो नाही का. म्हणजे चोरी पकडल्या गेली नाही का. तुम्ही गुपचूप जरी आले होते तरी मी मागं आलोच होतो, तुम्ही पहिला दगड टाकला त्याच वेळेस मी पाहिलं म्हणले तो दगड टाकला तुम्ही. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता अरे माझ्या नावानं एवढे मोठे मोठे दगड तरले, मी दगड टाकतो तर माझा दगड का नाही तरला रे, तो तर बुडाला कस काय नाही का. तेव्हाच भगवान प्रभू रामचंद्राला हनुमंतराय उत्तर देतात, म्हणले प्रभू तुम्ही ज्याला हाती धराल तोच न तरेल, तुम्ही ज्याला हातचं सोडलं तर बुडणार नाही तर कसं होईल नाही का. हातचं सोडलं ना त्याला, हातचं सोडल्यानंतर तर बुडणारच आहे नाही का. आणि म्हणून तुम्ही बुडाले म्हणताना त्याचं कारण तुम्ही त्याला हातचं सोडलं, तुमच्या हातातून तो सुटला मग तो बुडाला, म्हणजे बुडाला असं नाही का. तसं आपण प्रभू रामचंद्राच्या हातून सुटलो नाही पाहिजे, तर बुडालो नाही का, बुडायचं नाही आपल्याला. प्रभू रामचंद्रानं आपल्याला हाती धरावं अशी आपल्याकडून काही ना काहीतरी सेवा झाली पाहिजे.
जी सेवा घडेल ती नामाची सेवा होऊ द्या, जी सेवा आपल्याला जमेल ती, गुणांची सेवा, नामाची सेवा, जी जी आपल्याला सेवा जमेल आपल्या आपल्या कुवतीनुसार. सगळ्यात सोपी सेवा तर नामाची सेवा नाही का. गुणवर्णन करायला सुद्धा बुद्धी लागते. ते गुणवर्णन करत असताना जर एखाद्या वेळेस कुठं काही चुकलं थोडंफार तर कदाचित कोणी म्हणतील तुम्ही असं सांगत असतात का काय, पण जरी चुकलं ना, भाव जर शुद्ध असेल तर भगवान प्रभू रामचंद्र ते सहन करून घेतात नाही का. फक्त भाव शुद्ध पाहिजे, आणि शुद्ध भाव असेल तर चुकलं तरी पण चालतंय बरं का. नाम घेत असताना सुद्धा जर नाम घेताना जर राम राम म्हणता येत नसेल आणि लांब लांब म्हणत असेल तर म्हणू दे त्यानं लांब लांब, पण भाव त्याचा शुद्ध आहे ना तर प्रभू रामचंद्र निश्चित तारतील त्याला. त्याच्यात वादच नाही का. म्हणताच येत नाही बिचाऱ्याला, म्हणायचे त्याला राम पण म्हणता येत नाही. वाणी तशा प्रकारची आहे नाही का. तोतरी वाणी असेल तर त्या वाणीतून त्याला राम म्हणताच येत नाही, तर राम म्हणायचं नाही त्याला मनातून, येत नाही मुखानं राम, हरकत नाही. प्रभू रामचंद्र तो भाव त्याचा पाहतात, असा भाव पाहिल्यानंतर त्याला सुद्धा तारतात. म्हणून तारी आईशी जोड उदकावरी जू दगड, तिथं ते पाणी आहे समुद्राचं आणि इथं भवसागराचं पाणी आहे. आणि या भवसागराच्या पाण्यातून भगवान रामचंद्र तुम्हाला आम्हाला तारू शकतात जर आपण त्यांचं नामचिंतन केलं तर. नाम घ्यायला काय लागतं नाही का, किती सोपं नाम आहे नाही का. राम 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 म्हणायला फार सोपं आहे. येतच नसलं तर मरा मारा म्हणल्यावर सुद्धा जमते नाही का. ते सांगितलं नाही का भगवान नारदानी वाल्या कोळ्याला, तुला नाही का राम राम म्हणता येत, मग मरा मारा म्हणता येत असेल ना मला, ते तर चांगलं जमते नाही का. राम राम नाही म्हणतायत पण मरा मरा म्हणता येते मला, मग तेच म्हण, मरा मराच म्हण नाही का. पण मी तरेल का, निश्चित तरशील नाही का. विश्वास होता त्यांचा, वाल्याचा विश्वास होता. मरा 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 असं इतकं म्हटलं खूप म्हटलं. मरा मरा म्हणता म्हणता राम राम झालं आणि वाल्यात तरला नाही का. वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी म्हणे जाई साधू दर्शना नाही का. वाल्मिक तरला कशाने तरला, उलट्या नामस्मरणाने तरला. विठ्ठला विठ्ठला प्रभू रामचंद्राचं नाम, प्रभू रामचंद्राची कृपा, प्रभू रामचंद्राची कृपा दृष्टी हे तुम्हाला आम्हाला सर्वांना तारू शकते, भवसागरातून तारू शकते. नाही अनंत काळ झाला ना आपण भवसागरात बुडत आहोत. किती किती त्रास होत आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, फजित होत आहोत ना. म्हणून काय करायला पाहिजे, उग प्रभू रामचंद्राच्या चरणावर शरण जायला पाहिजे. मनोनी जीव भ्याला शरण गेला विठोशी जा, म्हणजेच परमात्मा रामचंद्राच्या चरणावर आपण शरण जायला पाहिजे. एकदा का शरण गेले की शरणागताचा सांभाळ करणं हा त्यांचा स्वभाव आहे. शरण आला की त्या शरणागताचा पूर्णपणे सांभाळ करत असतात. ते शरणागताची उपेक्षा कधीच करत नाही, त्यांना शरणागत वत्सल म्हणतात. भगवान रामचंद्र परमात्मा श्रीहरी हे सगळे कधी शरणागत वत्सल आहेत, एकच येत नाही ते नाही का. म्हणून यांना शरणागत वत्सल म्हणतात. शरणागतांविषयी वात्सल्य असते त्यांना. जो शरण आला त्याच्याविषयी वात्सल्य म्हणजे कसं, की जसं वत्स म्हणजे वासरू आहे ना, त्या वासरावर जसं धेनूचं प्रेम असतं नाही का, वत्सल नाही का. आणि तद्वत ज्यांचं प्रेम शरणागतावर आहे नाही का, वत्सासारखं जसं धेनूचं वासरावर प्रेम असतं, सतत हंबरत असते ती वासराला पाहिलं की. वासराची आठवण तिला असते. नाना गायचरे डोंगरी परी वत्स बांधिले घरी नाही का, चित्त बांधिले वत्से घरी नाही का. चित्त तिचं कुठं बांधलेलं असतं, वासराच्या जवळ बांधलेलं असतं. ती जरी डोंगरामध्ये चरत असते गोमाता, चित्त मात्र वासरावर असते. इतकं वासरावर तिचं प्रेम असतं, म्हणून तिला वत्सला म्हणतात नाही का. गौ म्हणजे आपल्या पुत्र वत्सला ती असते. तशा प्रकारे आमचे भगवान परमात्मा भक्त वत्सल आहेत, शरणागत वत्सल आहेत. अशा प्रकारचे शरणागत वत्सल परमात्मा रामचंद्र त्याने जर मनावर घेतलं तर आपण सहज तरू शकतो. भवसागरातून तरुण जाणं काहीच अवघड नाही. आणि म्हणून तारी आईशी जोड उदकावरी जो दगड, जो दगड तारतात परमात्मा, ते तुम्हाला आम्हाला तारू शकणार नाहीत. ते काय करू शकत नाहीत, त्यांच्यात कोणतं सामर्थ्य नाही. अर्थातच त्यांच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये संशयच मनामध्ये घ्यायचा नाही की हे करू शकतील का प्रभू रामचंद्र, हे करू शकतील का नाही का. असं आपल्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये कधी कधी संशय येऊ शकतो. आज अमुक महाराजाचं कीर्तन आहे, हे गायन करू शकतील का, हे मृदंग वाजवू शकतील का, आपल्याबद्दल शंका घेऊ शकतील कोणी नाही का. यांना जमेल का, ह्यांना जमतंय पण ह्यांना जमेल का नाही का, असं विचारते नाही. लेकर करतील का ते, जमेल का त्यांना नाही का. होऊ शकतं लेकरामध्ये सुद्धा सामर्थ्य असू शकतं नाही का. परंतु ज्यांना फार सगळ्यात मोठी गोष्ट करता येते त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी करणं हे काय अवघड नाही त्यांच्यासाठी नाही का. आकर्तम सामर्थ्य भगवान रामचंद्राचं आहे. जड दगड त्यांना तारता येतात. त्याला तारणं काही अवघड नाही. काहीही करू शकतात प्रभू रामचंद्र.
आणि म्हणूनच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तो दगड तारी तो हा न करी ते काही नाही का जो त्यांचा संबंध तोच याला जो तो नाही का तो हा न करी ते काही तो हा म्हणजे प्रत्यक्ष दाखवतात म्हणा प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष जो दगड तारी तो हा न करी ते काही म्हणजे तेच हे प्रभू रामचंद्र काय करू शकत नाहीत नाही का हे ते करू शकत नाहीत असं म्हणायचंच काम नाही का प्रभू सर्व काही करू शकतात त्यांना म्हणून तर प्रभू म्हणायचं असतं प्रभू म्हणजे सर्वांचे स्वामी सामर्थ्य संपन्न सर्व सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांनाच म्हणतात प्रभू अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र ते काय करू शकणार नाहीत बरं म्हणून तो हा न करी ती काही तो म्हणजे तेच परमात्मा रामचंद्र प्रभू काय करू शकत नाहीत म्हणजे सर्व काही करू शकतात म्हणून फक्त एक मात्र महत्वाचं आहे आपण त्यांच्या चरणावर लीन झालो पाहिजे आणि म्हणून तुकोबरा सांगतात कार्य लीन व्हाना पायी भगवंताच्या चरणावर लीन व्हाना भगवंताच्या चरणावर जर आपण लीन झालो तर त्यांना काय करता येणं शक्य नाही का काय करू शकत नाहीत ते पण बिभीषणाला राज्याभिषेक करायचा आहे कुठं अगोदरच नाही का आणखीन ते जायचंय तिथं लंकेमध्ये तिथं गेल्यानंतर युद्ध करायचंय रावणाला जिंकायचंय त्याच्यानंतर जर जिंकले तर राज्य द्यायचंय नाही तर कसं करणार नाही का काय करणार नाही का बिभीषणाला तर अगोदरच राज्याभिषेक करून टाकला नाही का अगोदरच राज्याभिषेक करायचा आणि पुन्हा काय द्यायचं मग समजा जर समजा हारले तर काय सांगता येते का नाही का असं होऊ शकतं ना हारले तर विचारलं सुद्धा नाही का म्हणजे प्रभू तुम्ही यांचा राज्याभिषेक केला समजा आपण नाही जिंकू शकलो लंकेमध्ये नाही जिंकू शकलो आपण हारल्या गेलो तर म्हणजे मग जरी हारलो तरीही पण मला माझ्या अयोध्येचं तर राज्य मिळणार आहे ना शेवटी माझं राज्य मला मिळेलच ना तर मग माझ्या जागेवर मी माझ्या अयोध्येच्या राज्यावर त्याला बसवून नाही का राज्याभिषेक केलायच मी तर राज्याभिषेक करणार म्हणजे करणार वादच नाही पण हे करायची गरजच नव्हती नाही का हे करायची गरज पडणारच नव्हती त्याचं कारण काय प्रभू रामचंद्राला आपल्या जागेवर राज्याभिषेक करण्याची काय आवश्यकता होती तिथंच करणार आहे ते जिथं केलं त्याच्याच ठरलेलंच आहे ते नाही का त्यांनी ते केलं म्हणजे ते होणार म्हणजे होणार त्याच्यात वादच नाही का ते कसं होणं शक्य नाही का उगा आपण शंका घ्यायच्या असतात नाही का उगा कशाला शंका घ्यायच्या नाही का आपली बुद्धी आपण शंका घेत असतो नाही जर समजा जिंकला रावण तर नाही जर रावणाला मारू शकले तर युद्धामध्ये प्रभू रामचंद्र हारले तर असं होईल कसं तर होणंच शक्य नाही का तिथं ती सामर्थ्य शक्ती तशी आहे आणि म्हणून ते तसं होणंच शक्य नाही ते होणारच तो हा न करील ते काही नाही ते परमात्मा काय करू शकत नाहीत प्रभू रामचंद्र ते सर्व काही करू शकतात फक्त एक मात्र महत्वाचं आहे आपण त्यांच्या चरणावर लीन झालो पाहिजे नम्र झालो पाहिजे कारण जो नम्र झाला जो शरण आला मग त्याच्यासाठी प्रभू काहीही करू शकतात नाही का हे नाही त्यांच्यानं जमत असं म्हणायचं काम नाही ते सर्व काही करू शकतात
म्हणून आपल्याला आता हे असं काम होय, काय करावं आता, मी कुठं जाऊ म्हणायचं काम नाही. प्रभू रामचंद्र आहेत ना, नाही का. बऱ्याच वेळेला काही काही माणसं हताश होतात, आता आपल्याला जगात कोणी सहाय्य नाही असं वाटतं, आणि मग ते नाही त्याच्या पाया पडतात, नाही का, नाही त्याच्या पाया पडतात, पण होतच नाही काम. पण त्याला हे लक्षात येत नाही की अरे प्रभू रामचंद्र आहेत ना मला, नाही का. ज्याला कोणी नाही त्याला प्रभू रामचंद्र आहेत ना, त्यांना शरण जाऊन पाहावं, एकविध भावानं त्यांना प्रार्थना तर करून बघावी, काय होत नाही का बरं प्रभू रामचंद्र मदत करणार नाही, का बरं तिथं मदत होणार नाही. विनाकारण मग ह्याच्या त्याच्या पायाला लागण्यापेक्षा प्रभूच्या चरणाला का लागू नये. कार्य लीन व्हाना पायी सर्वांच्या पायाला लागतात, नाही त्याचे पाय धरतात, मग देवाचेच का पाय धरत नाहीत. विठ्ठला विठ्ठला प्रभू रामचंद्र सर्व काही करू शकतात, अशा प्रकारची सामर्थ्य शक्ती त्यांची आहे. पण तो हा न करीते काही कार्य लीन व्हाना पायी, नाही का. प्रभू रामचंद्र सांगितलं, जयराम नाही म्हणलो, नाही का. प्रभू रामचंद्र विठ्ठला विठ्ठला तो हा न करीते काही प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षाला म्हणतात, नाही का. पूर्वीचा संबंध पूर्वचा आणि आताचा संबंध घेऊन दोन्हीच्या संबंधातून जे ज्ञान होतं, तत्ता इदंतावगाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा, नाही का. तत्ता आणि इदंतावगाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा म्हटलेलं आहे. तर तो म्हणजे कोणते प्रभू रामचंद्र म्हणले, तारी ऐशी जड उदकावरी जो दगड तो हा तेच हे येत, नाही का, प्रभू रामचंद्र. याला म्हणायचं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष हे दोन प्रत्यक्ष असं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे पहिल्यांदाच ज्याचं आपल्याला ज्ञान होतं ते अभिज्ञा प्रत्यक्ष, आणि नंतर त्याच वस्तूचं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी तत्ताईदंतावगाही ज्ञानम, ते आणि हे असं दोन्हीचा संबंध जोडून जे ज्ञान होतं ना, त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणत असतात. ते हेच राम भाऊ आहेत, नाही का. हे सुद्धा राम तेच आहेत ना, त्या दिवशी कीर्तनात वाजवलं मृदंग तेच, नाही का. ते हे राम, नाही का, असं म्हणतात ना. ते हेच जयराम महाराज आहेत, नाही का. ते त्या दिवशी कीर्तन केलं होतं ते, नाही का, असं बोलतंय होईल का. तेच सगळे आपल्यामध्ये ते हे असं दाखवता येतं, नाही का. ज्यांनी आपल्याला मंदिराला सुंदर मंदिराचा दरवाजा दिला, नाही का, ते हे येत, नाही का, बोराडे भाऊ, नाही का. सांगता येतं ना, हे बोराडे भाऊ असं सांगता येते का नाही. मग त्यांच्याकडे सांगता येतं बोट दाखवून, हे ते हे येत, नाही का. ते हे म्हणजे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष, नाही का. हे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आहे. तर अशा प्रकारचं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष इथं सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हणतात, तो हा न करीते काही कार्य लीन व्हाना पायी. का बरं त्यांच्या चरणावर लीन होत नाही. तिथं फक्त नम्रतेची गरज, लीन झालं पाहिजे. जितकं आपण नम्र व्हावं, जितकं लीन व्हावं, तितकं जास्त जास्त जवळीकता देवाची साधता येते, नाही का. म्हणून एका ठिकाणी सांगतात ना, थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगाधा कुठे होईजे, ते जवळीक माझी, नाही का. भगवंत सांगतात, माझ्या जवळ यायचे का तुम्हाला, माझं व्हायचंय का तुम्हाला, तर थोरपण परा सांडीजे, सगळा मोठेपणा दूर टाकून द्या. मोठेपणाचं काही घेऊच नका जवळ, नाही का. व्युत्पत्ती आघवी विसरीजे, विद्वत्ता, व्युत्पत्ती म्हणजे काय, विद्वत्ता, जेवढी विद्वत्ता आहे सगळी विसरून द्यायची. मला काहीच येत नाही, नाही का. मी एक नादान अल्पमती बालक आहे, नाही का. म्हणून ते सांगितलं ना तुकोमराजांचं वचन, मी तो अल्पमती काय वर्ण उत्तमचे गुण. तिथं सगळं आपलं मोठेपणा बाजूला टाकून दिलं, व्युत्पत्ती विसरून गेले, नाही का. काय वर्णोत्तमचे गुण, नाही का, व्युत्पत्ती विसरून गेले. मी एवढा मोठा विद्वान आहे, मी त्या भगवंताचं गुणवर्णन करेन, नाही. आपल्याला काय करता येते, आपल्याला काही करता येत नाही. आपण फक्त अल्पमती आहोत. आपल्याकडून जे ते वदवून घेतील ते आपल्याला बोलायचं असतं. आपल्याला काय बोलता येतं. आपल्याला बोलायला लावणारे सुद्धा तेच आहेत ना. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवेन. आज मी जरी बोलत असलो ते माझ्या सत्याने नाही बोलत, नाही का. आपुल्या सत्ता नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी माझ्या सत्तेनं बोलत नाही हो. मी कसं बोलू शकेल माझ्या सत्तेनं. माझ्या पाठीमागं त्यांची सत्ता आहे, ती सत्ता आहे म्हणून मला बोलता येतं. त्याने जर आपली सत्ता काढून घेतली ना, तर प्रभू रामचंद्र काय म्हणत होते म्हणण्यासाठी तोंड वाचलं ना, तर तसंच राहून जाईल, नाही का. राज राहिलं, त्यांनी सत्ता काढून घेतली की बस गेले, नाही का. गेले का महाराज, गेले म्हणतील, नाही का. पण ते सत्ता जोपर्यंत ते देतात तोपर्यंत आपल्याला बोलता येतं. आणि त्याने जर सत्ता काढून घेतली तर बोलणं संपलं, काहीच नाही. पुन्हा सगळं संपलं, पुन्हा काय राहिलं, नाही का.
सत्ता काढून घेतल्यानंतर काय शिल्लक राहतं नाही का. आणि म्हणून त्यांची सत्ता ती महत्वाची आहे आणि त्यांच्या सत्तेवर ते काहीही करू शकतात. तो हा न करी ते काही. आता हे सगळी त्यांची सामर्थ्य शक्ती नाही. एवढासा मांसाचा तुकडा असा, त्याच्यावरून चर्म मढवलेला असा, जीभ नावाचा तुकडा, काय शब्द बोलते ते नाही का. त्यात काही किती गोड गोड शब्द बोलता येतात, काय किती गोड गातात. काय त्या गळ्यामध्ये बसवलेलं असते कोणाच ठाऊक त्यांच्या नाही का. ते जर काढून घ्यायचं म्हणलं तर जमत नाही वाटतं नाही का. नाही तर मला वाटतं लता मंगेशकर ताईला दिदीला कोणी मारलं असतं तिची घेतलं असतं गळा काढून नाही का. नाही जमत ते, ज्याची त्यालाच दिलेलं आहे तर भगवंतानं. काय ती लीला आहे भगवंताची त्यांनाच माहिती नाही का. काय त्यांची त्यांनाच माहिती. सर्वांना ते जमतच असं मात्र नाही आणि कोणाला जमत नाही असंही नाही. काय त्यांनी ती शक्ती दिलेली ती शक्ती अगाध आहे. काय काय देतील कोणाला काही सांगता येत नाही. सामर्थ्य त्यांचं अपार. तो हा न करी ते काही. पहा ना, कोणाला काही दिलंच ना आपल्यापैकी नाही का. कोणाला मृदंग वादन कला दिली तर कोणाला गायन कला दिली तर कोणाला कथेची कला दिली तर कोणाला कशाची कला. कथाकार कीर्तनकार बसलेलेच नाही का सगळ्या समोर नाही का. कोणी गायन किती गोड गोड गातात नाही का. कोणाला कशाची कला भगवंताला दिली, कोणाला कीर्तनाची कला दिली, कोणाला कशाची. पहा बरं, ही भगवंताचीच कृपा आहे की नाही. हे आपल्याला नाही येत, हे आपल्याला त्याने दिलेलं आहे. आपण गर्व करत जाऊ नये मला येते, मला काय येते, मला त्या प्रभूनं दिले हे नाही का. त्यांची महान कृपा आहे भगवंताची आणि म्हणून मला ते बोलता येतंय. म्हणून तो हा न करी ते काही, पण फक्त एक नम्र व्हायला पाहिजे त्यांच्या चरणावर. आणि जेवढा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लीन होणे म्हणजे नम्र होणे. नम्र व्हायचं, लीन व्हायचं, तद्रूप व्हायचं नाही का. लीन होणे सुद्धा तद्रूप होणे असेही सुद्धा होऊ शकतं, पण लीन होणे म्हणजे नम्रता, त्याच्यामध्ये विशेषता दाखवलेली आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये नम्रतेला फार महत्व नाही का. नम्रतेला महत्व आहे, पण काही ताठच होतात बुवा. कशामुळे होतात महत्व आहे नम्रतेला, पण होतात ताठ नाही व्हायचं, नम्रच व्हायचं. जितका नम्र तितका जास्त देवाच्या जवळचा, जितका ताठ तितका देवापासून दूर गेलेला नाही का. आणि म्हणून कार्य लीन व्हाना पायी. का लीन होत नाहीत पायी भगवंताच्या चरणी. दुसरीकडे कुठं नका लीन हो, पण निदान भगवंताच्या चरणावर तरी नाही का. मोडेल पण वाकणार नाही म्हणणारे छत्रपती शिवराय कुठेतरी वाकतच होते ना, लीन होत होते की नाही का. म्हणले ते बादशहाला, मोडेल पण वाकणार नाही. चालेल मोडायची तयारी पण वाकणार नाही तुमच्या पुढे नाही. कुणा पुढे, अरे कुणाच्या पुढे वागत असतील का काय नाही का. असे म्हणणारे छत्रपती तुकोबाराच्या पुढे नम्र होत होते नाही का. भगवंताच्या पुढे नम्र होत होते का. तिथं व्हायलाच पाहिजे नम्र. सगळीकडे ताठ राहून जमत नसतं नाही का. सगळीकडे नम्र होणं जमत नसतं नाही का. काही काही ठिकाणी नम्र झालं तर लात घालतील आपल्याला. तिथं नाही नम्र व्हायचं, तिथं दाखवायचं आपला हात नाही का. पण काही ठिकाणी नम्रच झालं पाहिजे नाही का. जिथं नम्र व्हायचं तिथं नम्रच झालं पाहिजे. आणि ती नम्रतेची जागा म्हणजे प्रभू आहेत नाही का. प्रभूच्या चरणी लीन झालं पाहिजे, भगवंताच्या चरणावर नम्र झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. छत्रपती शिवरायांनी आधर्मी जे होते ते पायाखाली तुडविले. त्यांच्या पाया नाही पडले नाही का. पायाखाली तुडविले त्यांना नाही का. त्यांच्या नाही पाया पडले, त्यांना चमत्कार दाखवला आणि पायाखाली तुडविले असे त्यांना म्हणतात छत्रपती शिवराय. पण कोणाच्या तरी पायाला लागलंच पाहिजे, त्यांना माहीत होतं नाही का. भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी ते लीनच होत होते. तिथं लीन झालंच पाहिजे ना. तिथं लीन झाल्याशिवाय काही मिळणंच शक्य नाही आपल्याला. तिथं जर आपण ताठपणा केला, बरेचसे माणसं असे कुठेही लीन होतात नाही का. नाही तिथं. आणि देवाच्या पुढे फारच ताठ होतात नाही का. तिथं नमस्कार करायचं म्हणलं की बस फारच अवघड वाटतं त्यांना. तिथं इतक्या लांबून नमस्कार नाही का असा. आणि तिथं पायावर मस्तक ठेव ना, तिथं झुक ना. तिथं काय हरकत आहे तुला झुकायला. तिथं काय नाही झुकायचं. सगळीकडे झुकतो तिथंच काय झालं तुला झुकायला नाही का. पण भगवंताच्या चरणी जर नाही झुकले तर काय मिळणार आहे नाही का. कुठेही झुकून काय मिळणार आहे नाही का. बाकीचे हे सगळे लोक काय देणार आहेत आपल्याला, काही देणार नाहीत नाही का. तिथं दया माया नावाचा शब्द नाही तिथे नाही का. ते प्रसंग आला तर काही देतील समजा एखाद वेळेस, पण कधी कधी काय उपटून टाकतील, कोणीकडे फेकून देतील काही सांगता येत नाही का. काय सांगता नाही शक्य. लीन व्हायचं तर भगवंताच्या चरणावर लीन व्हायचं आणि मग मात्र सर्व सुखाचे धनी आपण होऊ शकतो. तो हा न करी ते काही. सर्व सुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं जर आपण भगवंताच्या चरणावर नम्र झालो तर. भगवंत आपले शिवतील. आणि ज्याला देव आपलासा झाला त्याला सुखाची काय उणी. तुकोबाराने सांगितलं ना, आपुला तो एक देव करुणी तेने विण जीवा सुखन उहे. म्हणून नम्र झाल्यानंतर, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. नम्र झाले की देव आपलेसे होते. देव आपलेसे झाले म्हणजे सुख आपलंसं झालं. ज्या सुखासाठी आपण दिवस रात्र धडपडतो, ज्या सुखासाठी आपण सारखे प्रयत्न करतो, कोणी काही सगळे प्रयत्न करायले. आमचे प्रयत्न सुखासाठीच
आणि तुमचे सर्वांचे प्रयत्न सुद्धा सुखासाठीच नाही का. आणि कीर्तन प्रवचन करतो, भजन करतो, हे सुद्धा सुखासाठी. आणि बरेचसे माणसं नाना प्रकारचे व्यवसाय करतात, ते सुद्धा सुखासाठी. सर्व सुखासाठी धडपडत आहेत ना. पर्यायानं पण पुन्हा ते सुखाकडेच फिरून येतं ना सगळे. जे जे काही करतात, कोणी म्हणणे आम्ही पैशासाठी करतो, पण पैसा तरी कशासाठी नाही का, शेवटी सुखासाठीच नाही का. कोणी काही म्हणेल कशासाठी, पण शेवटी ते सगळं सुखासाठीच होतं ना शेवटी. मग ते सुख जर मिळवायचं असेल तर देवाच्या चरणी आपण लीन झालो, नम्र झालो की देव आपलासा होतील. आणि देव आपलासा झाला म्हणजे सर्व सुख आपल्या हाती आले असं समजायचं. विठ्ठला विठ्ठला. प्रश्न करतायत भगवान संत शिव तुकोबाराय, का रे लीन व्हाना पायी, का बरं लीन होत नाहीत भगवंताच्या चरणावर, का तिथं नम्र होत नाहीत. व्हान तिथं नम्र व्हान, मिळवाना. आपण ज्याच्यासाठी अनंत जन्म कष्ट केले ते आपल्याला मिळालं नाही, ते सर्व सुख प्राप्त करून घ्या ना. तुम्ही का प्राप्त करून घेत नाहीत असं आपल्याला भगवान संत शिष्य तुकोबाराय जाब विचारतात. भगवंताचे आणखीन काही गुण सांगितले म्हणजे थोडंसं गुणाने आकर्षित होतं ना माणूस नाही का. आणखीन काही गुण सांगायचे आणि म्हणून ते गुण सांगत असताना तिसऱ्या चरणामध्ये पाण्यावर जड दगड तारले की ठीक आहे म्हणले, पण असं इतकं सामर्थ्य महान सांगतात की अरे शिळा मनुष्य झाली, ज्याचे चरणाचे चाली, ज्यांच्या चरण चालीचे सहज धूळ उडाली ज्या दगडावर, त्या दगडाची शिळेची मनुष्य झाली, एक महान स्त्री झाली. ते सामर्थ्य सामान्य नाही ना, नाही का. त्या दगडाला सुद्धा स्त्री बनवण्याचं सामर्थ्य भगवान रामचंद्राच्या चरण कमलाच्या धुळीमध्ये आहे नाही का. ते धुळीचं सामर्थ्य आहे असं समजून काही म्हणतील आम्हाला, मग द्या नाही का. ह्याच्या प्रभू रामचंद्राच्या चरण कमलाच्या स्पर्शाने जर मनुष्य झाली शिळा, तर बरेचसे काही ऋषी असे होते त्यांना लग्न करायचे होते म्हणे नाही का. आपल्या आपल्या शिळा घेऊन गेले होते प्रभू रामचंद्राकडे, सांगितलं प्रभू आम्हाला याची स्त्री करून द्या असं म्हणायचं होतं त्यांना. तर ते स्त्री करून द्या म्हणायचं राहिलं बाजूला, आम्हाला स्त्री करून घ्या असं म्हणले नाही का. बरे का, आम्हाला पत्नी करून घ्या, पत्न्या करून द्या असं म्हणायचं होतं, पण ते चुकलंच नाही का तिथं. ते प्रभू रामचंद्राला पाहिलं, बोलता बोलता सगळं विसरूनच गेले. ते म्हणजे तुम्हाला आता नाही पत्न्या करून घेत नाही का, तुम्हाला आता कृष्ण अवतारामध्ये नाही का. पहा बरं, मग शिळा मनुष्य झाली म्हणजे अहिल्या माता जी आहे तिचा उद्धार भगवान रामचंद्राच्या चरण कमलाच्या धुळीनं झाला नाही का. स्पर्श झाल्याबरोबर त्या धुली स्पर्शाने अहिल्या माता उद्धरून गेली. अहिल्या माता दगडाची मनुष्य झाली म्हणजे स्त्री झाली. तर हे सामर्थ्य ज्यांच्या चरणाच्या चालीमध्ये आहे, ज्यांच्या चरणाच्या धुळीमध्ये आहे, असे जे परब्रह्म परमात्मा रामचंद्र आहेत, त्यांना काय करता येणं शक्य नाही. म्हणतो हा न करीते कारे लीन व्हाना. अहिल्या माताची शापाने दगड झाली होती, त्या दगडाला सुद्धा पुन्हा पूर्ववत तिला दिव्य त्या पती लोकाला, ज्या लोकांमध्ये ती अगदी सुखानं नांदू शकते अशा लोकाला पाठवणं
हे सामर्थ्य म्हणजे प्रभू रामचंद्राचं सामर्थ्य आहे, दुसऱ्या कुणाचं सामर्थ्य नाही. अशा प्रकारचं सामर्थ्य असणारे प्रभू रामचंद्र, त्यांच्या चरणावर आपण लीन व्हायला पाहिजे असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात. विठोबा वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात, अरे माझ्या प्रभूचं सामर्थ्य तर पहा, लंका घेतली कोणाच्या हातून? वानराच्या हातून घेतली नाही का? राक्षस म्हणजे काय सामान्य असतात? राक्षसांना मनुष्याद म्हणतात. मनुष्यम अतीत मनुष्याद, माणसाला सुद्धा खाणारे ते दुष्ट राक्षस, त्यांना राक्षस त्याच्यामुळे म्हणतात ना, माणसाला सुद्धा खातात ते. मग वानराला खाणं त्यांना अवघड आहे काय? आणि त्या वानरांना ते म्हणत होते ना, नाही का, ज्यावेळेस म्हणत होते ना की आता आपल्या इथं प्रभू रामचंद्र येणार आहेत, म्हणजे रामचंद्र येणार आणि ते सगळे वानराची सेना घेऊन येणार, तर त्यातले जे काही लोक होते ना ते म्हणायचे, वानर तर आपलं खाद्य नाही का, त्याला काय व्हायचं नाही का, माणसं वानर आपलं खाद्य, आपण आले की खाऊनच टाकू त्यांना, बाकीचा काय प्रश्न नाही का, असं म्हणत होते. म्हणजे ज्यांचं ते खाद्य होतं त्यांच्याकडून लंका घ्यायची सामान्य गोष्ट नाही ना. पण त्यांना हे लक्षात नव्हतं, जे वानर आहेत ना त्यांना खाणं इतकं सोपं नाही, कारण त्यांच्या पाठीमागे कोण आहेत? प्रभू रामचंद्र आहेत, त्यांचं रक्षण करणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि म्हणून निमित्ताला वानर पुढे केलेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ देवता आणले नाहीत नाही का, फार मोठे सामर्थ्यशाली लोक नाही आणले, वानरच नेले त्यांच्याकडून. त्या वानराकडूनच लंका घेतली. एवढे मोठे मोठे राक्षस पण त्यांच्याच हातून सगळं काही केलं नाही का. म्हणजे दुष्ट राक्षसांना मारून लंका आपल्या हाती घेतली, ती वानराची सेना घेऊन जाऊन. ही सामर्थ्य शक्ती प्रभू रामचंद्राची आहे. काही जे म्हणू लागले ना वानर आमचं खाद्य, तेव्हा एक जण त्याच्यातलं म्हणला वानर तुमचं खाद्य आहे ना, मग तेव्हाच ते वानर आलं होतं ज्यांनी आपली लंका जाळली, तेव्हाच का नाही खाल्लं? एखाद्याला भूक लागली नव्हती का तुम्हाला? तेव्हाच कोणा तुमच्यापैकी एखाद्याला भूक नव्हती लागली का? खायचं होतं ना ते वानराला एखाद्याला नाही का, उग नका उड्या मारून म्हणले नाही काय, ते एकच वानर होतं, ते साधं होतं नाही का, त्याच्यापेक्षा भारी भारी वानर येतात सगळे. काय खाता तुम्ही? त्यांना खाणं शक्य का? तुमच्या नुसत्या गोष्टी इथल्या इथं राहू द्या नाही का, एक सोपी गोष्ट नाही तेवढी, आणि खरंच नव्हती सोपी गोष्ट त्यांच्यासाठी. वानरांना आपण खाऊन टाकून बस आपण तर सहज विजयी हो असं त्यांना वाटलं होतं, पण तेवढं काही सोपं नव्हतं ते. आणि शेवटी वानराच्या हातूनच लंका घेतली. हे सामर्थ्य शक्ती प्रभू रामचंद्राची, ही वानरांची शक्ती नाही, ती वानराच्या पाठीमागे असणारे जे परमात्मा रामचंद्र आहेत त्यांची ती शक्ती आहे. समोर कोण आहे याला महत्व नाही, ती शक्ती कुणाची आहे त्याला फार महत्व आहे. समोर आलेला जो व्यक्ती आहे ना त्याचं काय महत्व आहे, पाठीमागे कोणाची शक्ती आहे त्याला फार महत्व नाही का. त्या शक्तीचं महत्व आहे. त्या वानरांच्या पाठीमागे शक्ती भगवान रामचंद्राची होती, आणि भगवान रामचंद्राची शक्ती असल्यामुळे म्हणून बोलत असताना तुकोबाराने किती गोड शब्द वापरले. वानरा हाती लंका घेवविली नाही का, वानरा हाती घेवली नाही का, आपण नाही घेतली स्वतः, वानराच्या हाती घेवविली म्हणजे वानरांना महत्व दिलं आणि त्यांच्या हातून लंका घेतली. ही सामर्थ्य शक्ती त्यांची, कारण ते ज्यांना जे महत्व द्यायचं ठरवतील प्रभू रामचंद्र ते त्याला महत्व प्राप्त होऊ शकते. ही सामर्थ्य शक्ती प्रभू रामचंद्राची आहे. आणि म्हणून अशा प्रभूच्या चरणी का लीन होत नाहीत असं भगवान संत शिष्ट तुकोबराय तुम्हाला आम्हाला जाब विचारतात. आपल्याला का शरण जाता येत नाही का, नम्र होता येत नाही का प्रभूच्या चरणावर? आपल्याला जमते ना ते, मग का करत नाहीत नाही का? जमत असताना
आणि नरदेहातच ते करता येणं शक्य आहे ना. एकदा जर नरदेह गेला तर जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा हा नरदेह गेला तर पुन्हा देवाच्या चरणी लीन होणं कधीच जमणार नाही. पशु पक्षी झाल्यानंतर करणार का? काही पशूंना जमलं, काही पक्ष्यांना जमलं, ती गोष्ट वेगळी. एक पशु जो गजेंद्र होता त्याला भगवंताच्या चरणी लीन व्हायला जमलं नाही का. एक पक्षी जो जटाई होता त्याला भगवंताच्या चरणी लीन व्हायला जमलं का? सगळ्याच पक्ष्यांना जमतं का काय नाही का. एक वानराच्या कुळात जन्मलेले हनुमंतराय ते भगवंताच्या चरणी लीन झाले, त्यांना जमलं. बाकीचं सगळ्यांना जमत असतं का काय? आता किती वानर झाले नाही का, कोट्यावधी. सगळे लीन झाले का भगवंताच्या चरणावर? सगळ्यांना नाही जमत नाही का. फक्त माणसाला मात्र सगळ्यांना जमू शकतं, पण केलं तर नाही केलं तर काय नाही का. म्हणून लीन व्हायला पाहिजे. म्हणून आपला सगळा मोठेपणा बाजूला टाकून देऊन कशाचाच गर्व करू नये. सगळ्यालाच गर्व आहे नाही का. ज्याच्याजवळ काही नाही त्यालाही गर्व आहे, आणि ज्याच्याजवळ भरपूर आहे त्यालाही गर्व आहे नाही का. आपण काय तशी नाहीत नाही का, मोठ्या लोकांसारखे आपण नाहीत असं ती म्हणतात बरं का, ज्यांच्याजवळ काही नाही का. आपण मोठ्या लोकांसारखे नाहीत नाही का. मग तुम्ही कसे येत नाही का. आम्ही आपलं बस मोकळे असतो नाही का असं म्हणत असतात. काय काय सांगा नाही का. कोणाला गर्व कशाचं येईल काय सांगताच येत नाही का. ज्यांना गाता येतं त्यांना गर्व आहे, आणि ज्यांना गाता येत नाही ते म्हणले आपल्याला तसं येत नाही. हान होऊ नाही का, आपल्याला येत नाही. वारे वा, हान होऊ येत नाही तुला सांगितलं कोण हा होऊ नाही का. तुला येतच नाही तर कशाला विनाकारण बोलतो नाही का. पण काय करावं नाही का, कशाचाही गर्व धरतील नाही का. कोण कशाचा गर्व धरील काही सांगतात नाही. आम्हाला कीर्तन येतं, आम्हाला कीर्तन येतो त्याचा गर्व, आणि ज्याला येत नाही त्यालाही गर्व आहे नाही का. आपणच बरे आहे नाही का, कीर्तनकारापेक्षा आपणच बरे असं म्हणायची सुद्धा तयारी असते. म्हणजे आपला गर्व करायचा. काय करावं नाही का, कोणालाही गर्वच आहे. गर्व सोडून काही कोणी देवाला शरण जात नाहीत. सर्वांनी आपला आपला मोठेपणा बाजूला टाकून भगवंताची शरणागती पत्करावी, लीन व्हावं प्रभूच्या चरणावर. हे मात्र सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपण असं करू की आता सगळा मोठेपणा आपला बाजूला टाकून देऊन भगवंताच्या चरणाला लीन होऊ, त्यांच्या प्रभूच्या चरणी समर्पित होऊन जाऊन, हे प्रभू आजपासून मी जसा आहे तसा मी तुझा आहे, मला बाकी काही माहित नाही, मी जसा आहे ना तो तुझ्यामुळे आहे. भगवंता तुमच्या कृपेनं मी तसा आहे. आज मी जो आहे तो तुमच्या कृपेचा आहे. म्हणून भगवन मला वेगळी कुठल्या प्रकारची सत्ता नाही, मी तुमच्या चरणाची धूळ आहे असं समजून आपण प्रभूच्या चरणी लीन व्हावं. सर्व शक्ती आपल्या पाठीशी उभी राहतात. भगवंताची सर्व शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते, पण आपण लीन झालं पाहिजे. कुठल्याच प्रकारचा गर्व नाही घेतला पाहिजे, कुठल्याच प्रकारचा अहंकार नाही धरायचा ना. अहंकार रहित होऊन भगवंताला शरण जायचं, आणि मग मात्र काहीही कामं होऊ शकतात नाही का. आता काष्टी महाराज म्हणू लागले हे सगळं पाहणं झालं बुवा सगळं नाही का, भगवंताचं हे वैभव उभं झालं, आपण नुसतं लीन व्हायचं. ते आणखी याच्यापेक्षा काय काय वैभव देतील हे तुम्हाला नाही कळायचं नाही का. फक्त आपण लीन होऊन त्यांची सेवा करत राहायची. पुन्हा आणखीन तिथं काय काय वैभव येईल हे आपण काय सांगू शकतो नाही का. आपल्याला माहीतच नाही ते नाही का. त्यांचं सामर्थ्य किती किती महान आहे हे तर काहीच नाही. आणखीन छोटीशी झाकी नाही का. आणखीन काय काय देतील हे तर काही सांगता येत नाही का. म्हणून असे प्रभू रामचंद्र ते सामर्थ्य संपन्न आहेत. अशा प्रभूला आपण शरण जायला पाहिजे, आणि शरण जाणं हे आपल्या हाती आहे. म्हणून आपण नरदेहात आलोत तर एवढं आपण शरण जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण प्राप्त करून घेऊ अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करू. हे प्रभू आम्हाला अशा प्रकारची सद्बुद्धी द्या आणि आम्हाला तुमचं करून घ्या अशा प्रकारची प्रार्थना करू. भगवान रामचंद्र म्हणतील तुम्ही आमचं व्हा ना, मला काय, पण आपण तशी प्रार्थनाही करू. कारण कसे असतं की मानवाची बुद्धी बदलू शकते नाही. बुद्धीमध्ये नाना प्रकारचे विकार असतात. म्हणून हे प्रभू तुम्हीच कृपा करा आणि आम्हाला अशा प्रकारची सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना करून झालेली जी सेवा आहे ती त्याच अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रभूच्या चरणी ही सेवा समर्पित करू. शिवेला विराम.